रिफ्लेक्शन ऑफ लाईट नंतर पुढचा टॉपिक आहे मिरर. आता आपल्याला मिरर बघायचं आहे, मिररचे टाइप्स बघायचे आहे आणि लाईटचं रिफ्लेक्शन या मिररसोबत कसं होतं की ह्या मिररच्या डिफरंट केसेसमध्ये लाईटचं रिफ्लेक्शन कशा प्रकारचं होतं या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आता मिरर मिरर म्हणजे काय? मिरर म्हणजे आरसा. आपल्या आजूबाजूला बरेचसे आरसे असतात. आरशाचा बेसिक यूज किंवा मिररचा बेसिक यूज काय असतो की आपण बघण्यासाठी मिररचा यूज करतो. आत्ताच आपण रिफ्लेक्शन ऑफ लाईटमध्ये बघितलं. आपण बघू कशामुळे शकतो? वी कॅन सी बिकॉज ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट. त्यामुळे मिररमध्ये बेसिक प्रॉपर्टी काय पाहिजे की मिररचा जो सरफेस असतो त्याने लाईट रिफ्लेक्ट केली पाहिजे. त्यामुळे मिररला आपण कसं डिफाईन करू शकतो किंवा कसं डिस्क्राईब करू शकतो? अ सरफेस विच रिफ्लेक्ट्स लाईट. असा सरफेस की जो लाईट रिफ्लेक्ट करतो अँड क्रिएट क्लिअर इमेज. आणि जो क्लिअर इमेज क्रिएट करतो त्याला बोलतात मिरर. ठीक आहे. सरफेस विच रिफ्लेक्ट्स लाईट अँड प्रोड्यूस क्लिअर इमेज इज कॉल्ड ॲज मिरर. ठीक आहे. आता इमेज आणि ऑब्जेक्ट याचा अर्थ समजतो. सपोज एक मिरर आहे, त्या मिररसमोर मी उभी राहिली तर मी असणार आहे ऑब्जेक्ट. मी काय असणार आहे? ऑब्जेक्ट. आणि त्यानंतर मला मिररमध्ये जे काही दिसतंय, माझी जी प्रतिमा दिसते ती असणार आहे इमेज. ठीक आहे. ऑब्जेक्ट आणि इमेज या दोन गोष्टी लक्षात घ्या. तर हे असतं मिरर. आता मिररचे टाईप्स असतात. मिररचे दोन टाईप आपल्याला कन्सिडर करायचं आहे. एक आहे प्लेन मिरर. प्लेन मिरर म्हणजे जो आपण घरामध्ये वापरतो, रेडी होण्यासाठी जो मिरर वापरतो दॅट इज प्लेन मिरर. आणि दुसरा टाईप आहे स्पेरिकल मिरर. दुसऱ्या टाईपला काय बोलता? स्पेरिकल मिरर. स्पेरिकल म्हणजे काय? रिलेटेड टू स्पियर आपण असं बोलू शकतो. तर असे जे मिरर असतात त्याला बोलतात स्पेरिकल मिरर. मग त्या स्पेरिकल मिरर म्हणजे काय आणि त्याला स्पेरिकल का बोलते ह्या गोष्टी आपण नंतर डिस्कस करणार आहोत. आता आपल्याला फोकस करायचं आहे प्लेन मिररवरती. प्लेन मिरर म्हणजे जो आपण रेडी होण्यासाठी तयार होण्याचा जो आरसा वापरतो त्याला बोलतात प्लेन मिरर. प्लेन मिरर कसा फॉर्म केला जातो? मिरर म्हणजे काय असते? ग्लास असते, बरोबर. मिररचा बेस काय असतो? बेसला काय असते? काच असते. म्हणजे मिरर इज फॉर्म फ्रॉम अ ग्लास. तर प्लेन मिरर कसा फॉर्म केला जातो? तर प्लेन मिरर फॉर्म करण्यासाठी सगळ्यात आधी घेतली जाते एक फ्लॅट आणि स्मूथ सरफेस ऑफ ग्लास. ओके. आधी एक ग्लास सरफेस सिलेक्ट केला जातो जो स्मूथ असणार आहे आणि फ्लॅट असणार आहे. वन साइड इज कोटेड विथ रिफ्लेक्टिंग मटेरियल. like aluminum or silver. एक ग्लास चूज केली जाते. मिररचं फंक्शन असतं मिररमधून लाईट रिफ्लेक्ट झाली पाहिजे म्हणून काय करतात? मिररचं जी एक साईड असते त्या साईडवरती काही रिफ्लेक्टिंग मटेरियलचं कोटिंग केलं जातं. ठीक आहे. कोटिंग केलं जातं. कसलं? रिफ्लेक्टिंग मटेरियल. म्हणजे असे मटेरियल की जे लाईटचं रिफ्लेक्शन जास्तीत जास्त प्रमाणामध्ये करतात त्याला बोलतात रिफ्लेक्टिंग मटेरियल. अशा मटेरियलचं कोटिंग केलं जातं. तर त्यामध्ये ॲल्युमिनियम असू शकतो किंवा सिल्वर असू शकतो. ॲल्युमिनियम आणि सिल्वर हे असे मटेरियल आहे की जे लाईटचं जास्तीत जास्त अमाऊंटमध्ये रिफ्लेक्शन करतात. तर अशा मटेरियलचं कोटिंग केलं जातं. ठीक आहे. त्यानंतर आता हे जे कोटिंग आहे हे कोटिंग डॅमेज होऊ शकतं, राईट. स्क्रॅचेस जाऊ शकतात. त्यामुळे त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी एक लेअर दिला जातो लीड ऑक्साईडचा. ठीक आहे. प्रोटेक्शनसाठी लीड ऑक्साईडचा लेअर दिला जातो. याचा अजून एक ॲडव्हान्टेज काय होतं की त्यामुळे सरफेस जो आहे तो काय बनतो? ऑपेक. काय बनतो? ऑपेक. ऑपेक म्हणजे काय? नॉन ट्रान्सपरंट. त्याला आपण बोलतो अपारदर्शक. तर हे दोन्ही पर्पज इथे सॉल्व्ह होतात. तर अशा पद्धतीने ग्लासपासनं प्लेन मिरर बनवली जाते. समजलं? तर त्याचा जो एक सरफेस असणार तो स्मूथ असणार आहे, त्याच्यातून लाईट रिफ्लेक्ट होणार आहे. तर अशा पद्धतीने प्लेन मिरर बनवला जातो. आता हा जो प्लेन मिरर आहे या प्लेन मिररवरती ज्यावेळेस लाईट रेस पडणार आहे त्याचं रिफ्लेक्शन कसं होणार आहे आणि त्यामुळे इमेज कसे फॉर्म होणार आहे त्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहे. प्लेन मिरर म्हणजे काय असतं? फ्लॅट सरफेस असतो किंवा फ्लॅट मिरर असतो. त्यामुळे प्लेन मिरर ज्यावेळेस आपण दाखवतो तो आपण कसं दाखवतो? एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायची. फ्लॅट सरफेस असणार आहे आणि त्यानंतर या साईडला अशा लाईन्स दाखवायच्या. तर हा जो सरफेस असतो या साईडला रेज येणार असणार आहे. म्हणजे दिस इज रिफ्लेक्टिंग सरफेस. या साईडचा हा असणार आहे रिफ्लेक्टिंग सरफेस. तर अशा पद्धतीने आपण प्लेन मिरर दाखवतो. इथे सुद्धा आपण प्लेन मिरर दाखवलेला आहे एम डॅश. एक अशी स्ट्रेट लाईन आणि या साईडला अशा लाईन्स. हा सरफेस आहे. या सरफेसवरती या साईडनी रेज येणार आहे. इथून रेज रिफ्लेक्ट होणार आहे. आता यामध्ये आपण फर्स्ट केस कन्सिडर केलेली आहे की रेज जे आहे ते रेज मिररवरती नॉर्मली फॉल होत आहे. ओके. रेज फॉलिंग नॉर्मल टू मिरर. नॉर्मल टू मिरर म्हणजे काय? रेज 90 डिग्री एवढ्या अँगलवरती फॉल होत आहे. मग ह्या केसमध्ये रिफ्लेक्शन कसं असणार आहे ते आपल्याला बघायचं आहे. केस समजली? रेज बघा अशा जर तुम्ही बघितलं तर इथे तुमच्या लक्षात हे नॉर्मल आहे म्हणजे 90 डिग्री एवढ्या अँगलवरती रेज जे आहे त्या रेज येत आहे. म्हणजे ह्या केसमध्ये रिफ्लेक्शन कसं होणार आहे? रेज इथे येणार. हा मिरर आहे त्याच्यामुळे काय होणार? रेज रिफ्लेक्ट होणार.
आता रे रिफ्लेक्ट होऊन कुठे जाणार आहे, रिफ्लेक्ट म्हणजे काय, ते परत मागे फिरता, मग मागे ते कोणत्या डायरेक्शनला फिरते, तर याच्यासाठी आपल्याला यूज करायचं आहे लॉज ऑफ रिफ्लेक्शन. लॉज ऑफ रिफ्लेक्शनमध्ये आपण सेकंड लॉ बघितलेला, θ1 इज इक्वल टू θ2. θ1 इक्वल टू θ2 म्हणजे काय, अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. इथे अँगल ऑफ इन्सिडन्स किती आहे, रे किती अँगलवरती येत आहे, रे येत आहे अँगलवरती 90 डिग्री, बरोबर. तर आता यामुळे अँगल ऑफ रिफ्लेक्शन सुद्धा किती असणार आहे, 90 डिग्री. म्हणजे θ2 किती असणार आहे, 90 डिग्री. बघा अशी डायग्राम होती ना, हा असतो θ1 आणि हा असतो θ2. हा अँगल नॉर्मल इथे आणि हा अँगल, हे दोन्ही अँगल सारखे असतात. आता ह्या केसमध्ये अँगलचा 90 डिग्रीवरती येतोय, सॉरी इन्सिडेंट रेचा 90 डिग्रीवरती येत आहे, रिफ्लेक्टेड रे किती अँगलवरती रिटर्न होणार आहे, 90 डिग्री एवढंच अँगलवरती. 90 डिग्री म्हणजे रिफ्लेक्टेड रे कशा असणार आहे, अगेन ह्या लाईनच्या अलॉंग ते माघारी फिरते, समजलं. म्हणून ह्या केसमध्ये इन्सिडेंट रे असं असणार आहे आणि रिफ्लेक्टेड रे असं असणार आहे. अँगल दोघांचे सारखे पाहिजे, इन्सिडन्स अँगल ऑफ इन्सिडन्स अँगल ऑफ रिफ्लेक्शन सारखा पाहिजे. आय इज इक्वल टू आर किंवा θ1 इज इक्वल टू θ2. इथे आपण बघितलं नॉर्मल फॉल होता म्हणजे θ1ची व्हॅल्यू किती आली, 90 डिग्री. रिफ्लेक्टेड रे सुद्धा 90 डिग्रीनीच परत आली पाहिजे. मग रिफ्लेक्टेड रे याच्यासाठी 90 डिग्री अँगल फॉर्म करता म्हणजे काय, अगेन सेम पाथ. त्यामुळे रिफ्लेक्टेड रे जे आहे ते अशा डायरेक्शनने आपल्याला दाखवायचे आहे. समजली फर्स्ट केस. तर इन्सिडेंट रे मिररला नॉर्मल येतात, त्या केसमध्ये रिफ्लेक्टेड रे सुद्धा सेम पाथनी मागे रिटर्न होणार आहे, कारण इथे अँगल असणार आहे दोन्ही केसमध्ये 90 डिग्री. ठीक आहे, समजलं. आता तुम्हाला समजेल की आपण लॉज ऑफ रिफ्लेक्शन का शिकलो नाही, त्याचा यूज कसा होतो ते. आता सेकंड केस आपण बघूया, प्लेन मिरर. तर प्लेन मिररमध्ये इमेज कशी फॉर्म होते, तर ज्या वेळेस यासाठी आपल्याला ना 2 सोर्स कन्सिडर करायचे आहे. ओके, सोर्स म्हणजे काय, आता आपण इथे लाईटचा विचार करतोय, तर लाईटचा सोर्स म्हणजे काय असणार आहे, अशी गोष्ट की ज्याच्यामधून लाईट जनरेट होते त्याला आपण सोर्स बनणार, बरोबर. सोर्स म्हणजे काय, जिथून जनरेशन होतं, तर लाईट जिथून जनरेट होणार त्याला आपण सोर्स बनणार. तर आपल्याला 2 लाईट सोर्स कन्सिडर करायचे, एक असणार आहे पॉईंट सोर्स आणि एक असणार आहे एक्सटेंडेड सोर्स. आणि ह्या दोन्ही केससाठी इमेज कशी फॉर्म होते प्लेन मिररमध्ये ते आपल्याला चेक करायचं आहे. पॉईंट सोर्स आणि एक्सटेंडेड सोर्स. बघा हळूहळू घेते मी अगदी, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजायला, पण स्टेप बाय स्टेप चाललेलो आहोत. पॉईंट सोर्स आणि एक्सटेंडेड सोर्स याच्यामध्ये फरक आहे. आता बघा याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारणार नाही, व्हॉट इज पॉईंट सोर्स, व्हॉट इज एक्सटेंडेड सोर्स. ह्या एक्सपेरिमेंटमध्ये किंवा प्लेन मिरर शिकण्यासाठी ह्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहे, म्हणून त्या गोष्टी मी तुम्हाला सांगते. अदरवाईज तुम्हाला असं कोणी विचारणार नाही की व्हॉट इज पॉईंट सोर्स, व्हॉट इज एक्सटेंडेड सोर्स, हे कोणी विचारणार नाही. पॉईंट सोर्स आणि एक्सटेंडेड सोर्स याचा अर्थ काय, सपोज पॉईंट, आता बघा सोर्स आहे, सोर्स म्हणजे काय, लाईट जनरेट करणार आहे. पॉईंट साईजचा एखादा सोर्स असेल त्याला बोलतं पॉईंट सोर्स. एक्सटेंडेड म्हणजे काय, वाढवलेला असेल, वाढवलेला. एक्सटेंडेड म्हणजे काय, वाढवलेला. असा जो सोर्स असेल तो असणार एक्सटेंडेड सोर्स. सिम्पल एक्झाम्पल, एक्सटेंडेड सोर्स आपण बोलू शकतो सन. सनमधून, सन इज अ सोर्स ऑफ लाईट, बरोबर. तर सन जो आहे, सनची साईज मोठी असते, बरोबर, त्यामुळे त्याला आपण बोलू शकतो एक्सटेंडेड सोर्स. आणि हे जर मी असं केलं की सपोज एक पडदा आहे, त्या पडद्याला एक होल आहे, ठीक आहे, पडद्याला होल आहे, त्या एकदम छोटंसं होल आहे, त्या होलमधून सनलाईट आतमध्ये येते, तर ते जे होल आहे त्याला आपण पॉईंट सोर्स बोलू शकतो. म्हणजे पॉईंट सोर्स म्हणजे थोडक्यात काय, पॉईंट साईजचा म्हणजे खूप स्मॉल साईजचा जो सोर्स असेल त्याला आपण बोलतो पॉईंट सोर्स. आणि सोर्स नोटिसेबल साईजचा असेल म्हणजे बऱ्यापैकी मोठा असेल त्याला आपण काय बोलतो, एक्सटेंडेड सोर्स. एक्झाम्पल, सपोज एखाद्या होलमधून जर लाईट येते, सो लाईट कमिंग फ्रॉम होल, इज कॉल्ड एज पॉईंट सोर्स. आणि दुसरा एक्सटेंडेड सोर्स आपण सन घेऊ शकतो किंवा बल्ब घेऊ शकतो. बघा कंपॅरेटिव्हली मोठी साईज आहे त्यामुळे त्याला आपण बोलतो एक्सटेंडेड सोर्स. आपण असे बोलू शकतो की एक्सटेंडेड सोर्स इज मेड अप ऑफ नंबर ऑफ पॉईंट सोर्स, बरोबर, नंबर ऑफ पॉईंट सोर्सेस. हे जे पॉईंट सोर्स आहे याला आपण बोलतो आयडियल सोर्स. आयडियल सोर्स का बोलतो, कारण जरी आपण इथे ही केस कन्सिडर केली, लाईट कमिंग फ्रॉम होल, हे जे होल आहे याची विड्थ किती असणार आहे किंवा मिनिमम विड्थ किती असणार ह्या गोष्टी आपल्याला माहिती नाही, ह्या गोष्टी आपण चेक पण करू शकत नाही. त्यामुळे पॉईंट सोर्सला बोलतो आयडियल सोर्स. फक्त एक्सपेरिमेंट पर्पजसाठी आपण पॉईंट सोर्स कन्सिडर करतो. आता आपल्याला प्लेन मिररमधून लाईटचं रिफ्लेक्शन कसं होणार आहे ते आपल्याला एकदा पॉईंट सोर्स घेऊन कन्सिडर करायचं आहे आणि एकदा एक्सटेंडेड सोर्स घेऊन कन्सिडर करायचं आहे. ठीक आहे, तर फर्स्ट केस बघूया, ज्यावेळेस आपल्याकडे सोर्स जो असणार आहे किंवा जो ऑब्जेक्ट असणार तो पॉईंट सोर्सच्या फॉर्ममध्ये असणार आहे. एक प्लेन मिरर आहे एम डॅश. प्लेन मिररच्या या सरफेसवरून लाईट रेज रिफ्लेक्ट होणार आहे. आपण इथे पॉईंट सोर्सचा विचार करतोय, आपण ओ हा पॉईंट सोर्स कन्सिडर केलेला आहे. आपल्याला काय करायचं, या प्लेन मिररमध्ये या ओची कशी इमेज फॉर्म होणार आहे ते आपल्याला चेक करायचं आहे. ओ म्हणजे काय, ओ इज अ पॉईंट सोर्स, त्याला आपण ऑब्जेक्ट कन्सिडर करू शकतो, ज्या ऑब्जेक्टची इमेज आपल्याला फाइंड करायची आहे. इथे आपल्याला यूज करायचे आहे लॉज ऑफ रिफ्लेक्शन. आता ते कसे यूज करायचे ते आपण बघूया. आपण काय करणार, हा जो सोर्स आहे पॉईंट सोर्स ऑब्जेक्ट ओ, त्याच्यापासून प्रोड्यूस होणाऱ्या 2 रेज आपल्याला कन्सिडर करायच्या आहे.
2 रेज कन्सिडर करायचे आहे. सो लेट से एक रे इथून प्रोड्यूस झाली, ती रे इथे मिररवरती अशी येऊन पडली. ठीक आहे, हिट केलं मिररच्या सरफेसला. मिरर आहे त्यामुळे ही रे अशी पुढे नाही जाणार आहे. मिरर ही जी रे आहे ही रे बाउन्स बॅक होणार आहे. त्याच पद्धतीने अजून एक सेकंड रे आपण कन्सिडर केलं, सेकंड रे असा आला. ठीक आहे, येणारे रेज आहे सोर्सपासून, त्यामुळे याला आपण असा ॲरो दाखवून याला आपण काय बोलूया, इन्सिडेंट रे. ओके, आता याचं रिफ्लेक्शन कसं होणार आहे, रिफ्लेक्शन कसं होणार आहे हे चेक करण्यासाठी आपल्याला यूज करायचे लॉज ऑफ रिफ्लेक्शन. त्यामधला रूल नंबर 2 की θ1 इज इक्वल टू θ2, म्हणजे इन्सिडन्सचा अँगल आणि रिफ्लेक्शनचा अँगल सारखाच असणार आहे. आपण हे जे अँगल्स आहे हे अँगल्स आपण नॉर्मलच्या रेफरन्सने मेजर करतो, θ1 θ2. त्यामुळे आपण काय करूया, हा जो मिरर आहे या मिररला एक नॉर्मल ड्रॉ करू, म्हणजे अशी एक लाईन असणार आहे इथे ह्या रेसाठी, आणि या रेसाठी अशी एक लाईन असणार आहे. ओके, आता ही इन्सिडेंट रे आपण कन्सिडर केली अशी, हे नॉर्मल आहे. रिफ्लेक्टेड रे कसा असणार आहे, इथून असा जाणार आहे बरोबर. हा अँगल लेट से एक्स आहे, तर इथे सुद्धा एक्स एवढ्या अँगलवरतीच रिफ्लेक्टेड रे असा येणार आहे. सो दिस इज अँगल एक्स. सो दिस इज रिफ्लेक्टेड अँगल. बघा रे जो आहे रे रिफ्लेक्ट होतोय, त्यामुळे तो ह्या साईडला नाही जाणार आहे, तो इथूनच परत बाउन्स बॅक होणार आहे. मग तो कसा होणार, त्यासाठी आपण इथे एक नॉर्मल ड्रॉ केली आणि नॉर्मलच्या रेफरन्सने अँगल बघितला, हा एवढा अँगल आहे, एवढाच अँगल इथे फॉर्म झाला पाहिजे. इन्सिडेंट होता इथून हा परत चालला, यामुळे याचा ॲरो कसा असणार आहे, जाणारा ॲरो म्हणजे असा असणार आहे. ओके, याच पद्धतीने सेकंड जो इन्सिडेंट रे आहे, लेट से हा अँगल आहे वाय, तर ज्या वेळेस रे रिफ्लेक्ट होणार आहे, रिफ्लेक्टेड रेने सुद्धा फॉर्म झाला, किती अँगल फॉर्म करणार रिफ्लेक्टेड रे अगेन वाय, तर हा असणार आहे अँगल वाय. तर हा रिफ्लेक्टेड रे आहे, म्हणजे असं आउटवर्ड डायरेक्शनमध्ये आपण दाखवणार. तर अशा पद्धतीने 2 रेज जे आहेत त्या 2 रेज रिफ्लेक्ट होत आहे. आता ज्यावेळेस आपल्याला इमेज कशी फॉर्म झाली ते चेक करायची असतं, तर जनरली आपण काय करतो, हे जे रिफ्लेक्टेड रेज आहे हे रेज आपण जॉईन करण्याचा प्रयत्न करतो. आता हे इथे जर तुम्ही बघितलं, हा रे असा चालला, हा रे असा चालला, जर तुम्ही पुढे बघितलं, अजून जर तुम्ही विचार करा, हे ह्या रेज आपण असे एक्सटेंड केलं तर काय होणार आहे, हे जे रेज आहे असे दूर दूर जाताना आपल्याला दिसतात. हे रेज कुठेच एकमेकांना मिळणार नाही असं आपण इथे प्रेडिक्ट करू शकतो बरोबर. रेजचं जे डायरेक्शन तुम्ही बघितलं, हे रे अशी चाललेली आहे, ही रे अशी चाललेली आहे, हे असं बघा, असं 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 होणार आहे. हे जे 2 रेज आहेत ते एकमेकांना कधीच मिळणार नाही आहे. बट जर तुम्ही असं बघितलं, ह्या 2 रेज जर सपोज मी कन्सिडर केल्या, या 2 रेज मी ह्या डायरेक्शनमध्ये पुढे एक्सटेंड केल्या, या डायरेक्शनमध्ये नाही बॅकवर्ड डायरेक्शनमध्ये एक्सटेंड केला, तर ह्या रेज कशा मिळणार आहे, ज्यावेळेस मी अशी एक्सटेंड करेल अशी जाणार आहे, आणि ही रेज सुद्धा ज्यावेळेस मी एक्सटेंड करेल त्यावेळेस ती अशी काय. आता मी ते स्केल यूज नाही करत, त्यामुळे एक्झॅक्टली स्ट्रेट पाथ येणार नाही, पण ज्यावेळेस तुम्ही ह्या रेज अशा एक्सटेंड कराल तर तुम्हाला समजेल की ह्या ज्या 2 रेज आहे ह्या एका पॉईंटला मिळत आहे एकमेकांना. ओके, एका पॉईंटला त्या इंटरसेक्ट करत आहे. हा जो पॉईंट असेल याला आपण बोलणार ओ डॅश, या पॉईंटला काय बोलणार आपण, ओ डॅश. आणि इथे जर तुम्ही ह्या पॉईंटवरून ऑब्झर्व केलं, ह्या पॉईंटवरून जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला काय वाटेल, याच्या 2 रेज, ह्या 2 रेज कुठून निघालेल्या आहे, ओ डॅश या पॉईंटपासून निघालेल्या आहे. म्हणजे असं ॲक्च्युअल झालेलं नाही, बट आपल्याला तसा भास होते, आपल्याला तसं फील होतं की ह्या ज्या 2 रेज आहे ह्या 2 रेज इथे ह्या ओ डॅश या पॉईंटमधून निघालेल्या आहे. आता हे जर ओ आणि मिरर आणि ओ डॅश आणि मिरर जर आपण कनेक्ट केलं, तर ही जे ओ डॅश असणार आहे, ओ डॅश इज नथिंग बट इमेज ऑफ ओ, इमेज ऑफ ओ. म्हणजे ओ हा जो पॉईंट सोर्स होता, हा जो ऑब्जेक्ट होता, त्याची ही झाली इमेज. आता ही जी इमेज आहे, हे जे रेज आहे हे रेज ॲक्च्युली एकमेकांना मिळालेलं आहे का, ॲक्च्युअलमध्ये मीट करताय का नाही, आपण फक्त आपण ज्यावेळेस एक्सटेंड केलं तर आपल्याला असं फील होतं आहे की हे जे 2 रेज आहे एकमेकांना मीट करताय. हे ॲक्च्युअलमध्ये तसं होत नाही, त्यामुळे या इमेजला बोलता व्हर्च्युअल इमेज. याला काय बोलता, व्हर्च्युअल इमेज. व्हर्च्युअल म्हणजे काय, विच इज नॉट रिअल, विच इज नॉट रिअल. त्यामुळे या इमेजला बोलता व्हर्च्युअल इमेज. आता जर तुम्ही बघितलं बघा, आरसा असा आहे, मिरर असा आहे, इमेज आपल्याला आरशाच्या आतमध्ये दिसते, आरशाच्या आतमध्ये दिसते, त्यामुळे दिस इज नॉट अ रिअल इमेज, दिस इज अ व्हर्च्युअल इमेज. तर अशा पद्धतीने पॉईंट सोर्स असेल तर त्याची इमेज आपल्याला इथे मिळते. याच्यावरून आपण काय काय कंक्लूड करू शकतो, जर तुम्ही यामध्ये ज्यावेळेस तुम्ही प्रॉपर स्केलचा यूज करून हे ड्रॉ करणार त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स सारखं आहे, हे 2 डिस्टन्स सारखे आहे. म्हणजेच काय, ऑब्जेक्टचं मिररपासूनचं डिस्टन्स आणि इमेजचं मिररपासूनचं डिस्टन्स नेहमी सारखं असतं. ठीक आहे. आता बघा एक्झाममध्ये क्वेश्चन कसा येतो, एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जातो की प्लेन मिरर आहे, तर या प्लेन मिररमध्ये पॉईंट सोर्सची इमेज कशी फॉर्म होते ते डिस्क्राईब करा. ओके, डिस्क्राईब हाऊ द इमेज ऑफ पॉईंट सोर्स इज फॉर्म इन प्लेन मिरर. मग त्या केसमध्ये तुम्ही कसं लिहिणार, कन्सिडर अ प्लेन मिरर एम डॅश, एक एम डॅश नावाचे प्लेन मिरर कन्सिडर करा.
कन्सिडर अ पॉईंट सोर्स विच विल वर्क ॲज अ ऑब्जेक्ट. एक पॉईंट सोर्स आपण कन्सिडर केला, त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 2 इन्सिडेंट रे कन्सिडर करायचे आहे. कन्सिडर 2 इन्सिडेंट रेज. फर्स्ट रे आपण बोलूया OR1 आणि सेकंड रे आपण बोलूया OR2. ओके. Consider 2 incident rays which are falling on the surface of mirror. Now, according to laws of reflection, these rays will get reflected as, याला आपण बोलूया R1 S1 आणि R2 S2. म्हणजे 2 इन्सिडेंट रेज आपण कन्सिडर केला. लॉज ऑफ रिफ्लेक्शनचा जर आपण विचार केला तर ह्या ज्या रेज आहे, हे जे 2 रेज आहे, हे 2 रेज कसे रिफ्लेक्ट होणार आहे, ॲज R1 S1 ॲज R2 S2. ओके, इथपर्यंत समजलं. नाव इफ यू ट्राय टू जॉईन दिस R1 S1 अँड R2 S2, we can see these 2 rays will not meet each other. हे 2 रेज एकमेकांना मिळणार नाही. बट इफ वी एक्सटेंड दिस रेज बॅकवर्ड, जर आपण बॅकवर्ड मागच्या साईडला हे रेज एक्सटेंड केले, वाढवले, देन वी कॅन सी दिस 2 रेज आर मीटिंग ॲट 1 पॉईंट. हे जे 2 रेज आहे, हे रेज एका पॉईंटला मीट करता. लेट से दॅट पॉईंट इज O डॅश. तो पॉईंट काय असणार आहे, O डॅश. नाव दिस O डॅश इज नथिंग बट इमेज ऑफ ऑब्जेक्ट O. हे O डॅश काय असणार आहे, या O या ऑब्जेक्टची इमेज असणार आहे. ओके. त्यानंतर आपण हे जे व्हर्च्युअल इमेजचं मेन्शन केलं ते डिस्क्राईब केलं ते सुद्धा इथे आपल्याला मेन्शन करावं लागणार आहे. सिन्स दिस रेज आर नॉट ॲक्च्युअली मीटिंग, हे जे रेज हे ॲक्च्युअलमध्ये मीट नाही होते, दे आर ॲपिअरिंग टू मीट. असं आपल्याला वाटतं की इथून ते चालू झालेलं आहे, म्हणजे काय, ते आपल्याला अपिअर होत आहे, म्हणजे आपल्याला तसं भास होतोय. देअरफॉर दिस इमेज इज कॉल्ड एज व्हर्च्युअल इमेज. म्हणून याला काय बोलतात, व्हर्च्युअल. व्हर्च्युअल म्हणजे काय, विच इज नॉट रिअल, म्हणून या इमेजला बोलतात व्हर्च्युअल इमेज. अनदर ऑब्झर्वेशन आपण बघितले हे डिस्टन्सचं. डिस्टन्स, परपेंडिक्युलर डिस्टन्स, हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे ना, परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम मिरर इज इक्वल टू परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ इमेज फ्रॉम द मिरर. ठीक आहे. ऑब्जेक्टचं मिररपासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स आणि इमेजचं मिररपासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स इक्वल असतं. या सगळ्या गोष्टी तुम्हाला मेन्शन करायचं. म्हणजे सगळ्यात आधी ही रे डायग्राम ड्रॉ करायची, रे डायग्राममध्ये हे कसं वर्क झालं ते मेन्शन करायचं. त्यानंतर व्हर्च्युअल इमेज का बोलताय त्याला ते मेन्शन करायचं. आणि त्यानंतर हे परपेंडिक्युलर डिस्टन्स सारखं आहे, ही सुद्धा गोष्ट तुम्हाला मेन्शन करायची आहे. तर हे होतं पॉईंट सोर्समुळे इमेज कशी फॉर्म होते. आता ह्याच पद्धतीने एक्सटेंडेड सोर्स असेल तर एक्सटेंडेड सोर्स म्हणजे काय, एखादा मोठा सोर्स. तर यामध्ये आपण कन्सिडर करूया एक पेन्सिल कन्सिडर करूया. मग या पेन्सिलची इमेज कशी फॉर्म होते ते आपल्याला बघायचं आहे. लक्षात घ्या, प्लेन मिरर. प्लेन मिरर म्हणजे आपण रोज जो आरसा बघतो, ज्या आरशामध्ये आपण तयार होतं, त्या आरशामध्ये इमेजेस कशा फॉर्म होतात त्या गोष्टी आपण इथे बघतोय. प्लेन मिरर M डॅश आपण कन्सिडर केलेली आहे. एक एक्सटेंडेड सोर्स म्हणजे असा नोटिसेबल साईजचा सोर्स आपण घेतलेला आहे. तर एक आपण पेन्सिल कन्सिडर केलेली आहे. सो थोडक्यात आपण काय करतो, आपण जर आपल्या घरात असणाऱ्या आरशासमोर पेन्सिल घेऊन उभं राहिलो तर त्या पेन्सिलची इमेज कशी फॉर्म होते ते आपण इथे बघतोय. आता एक्सटेंडेड सोर्स आहे. आपण ज्यावेळेस पॉईंट सोर्स आणि एक्सटेंडेड सोर्स डिस्कस केलं त्यावेळेस आपण बघितलं की आपण कन्सिडर करू शकतो एक्सटेंडेड सोर्स इज मेड अप ऑफ नंबर ऑफ पॉईंट सोर्सेस. बरोबर. याच्यामध्ये नंबर ऑफ पॉईंट्स असणार आहे, नंबर ऑफ पॉईंट सोर्सेस असणार आहे. म्हणून आपण बोलू शकतो हा जो एक एक्सटेंडेड सोर्स आहे याच्यामध्ये मल्टिपल पॉईंट सोर्सेस आहे, आपण असं कन्सिडर करू शकतो. ज्यावेळेस आपण इमेज फॉर्मेशन बघितलं पॉईंट सोर्ससाठी, एक मिरर आपण कन्सिडर केलेला. लेट्स से हा पॉईंट सोर्स होता. ह्या पॉईंट सोर्समधून निघालेले 2 रेज आपण कन्सिडर केलेले. रे असे आलेले, त्यानंतर ते रिफ्लेक्ट झाले आणि त्यानंतर आपण ज्यावेळेस त्याला बॅकवर्ड साईडला एक्सटेंड केलं तर आपल्याला इथे एक पॉईंट मिळाला. हा जो O पॉईंट असेल तर याची असते ही इमेज O डॅश. ठीक आहे. याच पद्धतीने हा जो पेन्सिल आहे, लेट्स से याच्या टिपचा पॉईंट आहे P आणि बॉटमचा पॉईंट आहे Q. ज्यावेळेस मी ह्या पेन्सिलमधला हा एक पॉईंट सोर्स म्हणून, हा एक्सटेंडेड सोर्स आहे, त्याचा एक मी पॉईंट कन्सिडर केला. सो विच विल वर्क ॲज पॉईंट सोर्स. ह्या पॉईंट सोर्सची जर ज्यावेळेस मी इमेज फाइंड करेल, याची इमेज मला ह्या पद्धतीने मिळालं, त्याच पद्धतीने Pची इमेज मला इथे अशी मिळणार काहीतरी P डॅश म्हणून. ओके. त्याच पद्धतीने बॉटमचा मी जर पॉईंट कन्सिडर केला तर याची इमेज मला मिळणार आहे या साईडला Q डॅश म्हणून. याच पद्धतीने ह्या सोर्समध्ये किंवा या पेन्सिलमध्ये असे नंबर ऑफ पॉईंट्स असणार आहे. प्रत्येक पॉईंटची एक इमेज, प्रत्येक पॉईंटची एक इमेज, प्रत्येक पॉईंटची एक इमेज, अशा पद्धतीने मला नंबर ऑफ इमेजेस मिळणार आहे. आणि Q हा जो ऑब्जेक्ट आहे याची इमेज मला कशी मिळणार आहे, इमेज मला मिळणार आहे थोड्याफार प्रमाणामध्ये अशी काही. ठीक आहे. या पद्धतीची इमेज इथे मला मिळणार आहे. समजते. त्यामुळे यावरून आपण अजून एक कन्क्लुजन काय करू शकतो, ह्या केसमध्ये पेन्सिलची साईज आणि त्याची जी इमेज आहे त्याची साईज सुद्धा सारखी आहे. आपण जर आरशासमोर उभं राहिलो तर आपण जसं तसंच आपल्याला दिसतो की आपली साईज आपल्याला लहान दिसते किंवा मोठी दिसते असं नाही होत ना. त्याच पद्धतीने पेन्सिल ज्यावेळेस आपण या मिररसमोर धरणार आहोत त्या केसमध्ये या पेन्सिलची इमेज जी आहे ती सेम साईजची दिसणार आहे. त्यामुळे इथे आपण अजून एक कन्क्लुजन काढू शकतो की साईज जी असते इमेजची इज सेम ॲज साईज ऑफ इमेज
इज सेम ॲज साईज ऑफ ऑब्जेक्ट. ठीक आहे, समजलं. पॉईंट सोर्सच्या रेफरन्सने आपण एक्सटेंडेड सोर्सची इमेज कशी मिळवली जाते ते फाइंड आउट केलेलं आहे. PQ ही पेन्सिल होते किंवा PQ हा एक्सटेंडेड सोर्स होता. याची इमेज आपल्याला मिळाली P', हियर साईज ऑफ P', इज सेम ॲज साईज PQ. हे एक कन्क्लुजन आपण इथे काढू शकतो. तर अशा पद्धतीने एक्सटेंडेड सोर्सची इमेज फाइंड करता येते. आता आपण हे जे 2 केसेस बघितल्या याच्यातून जे इमेज फॉर्म झाली त्या इमेजबद्दल आपण काय काय कन्क्लुजन काढू शकतो. ज्यावेळेस प्लेन मिररमध्ये इमेज फॉर्म होते त्यावेळेस काय काय कन्क्लुजन आपण काढू शकतो किंवा कोणत्या फॉर्ममध्ये किंवा कोणत्या टाईपची इमेज फॉर्म होते. सो फर्स्ट आपण बघितलेला इमेज इज व्हर्च्युअल. बरोबर, इमेज इज नॉट रिअल, इमेज इज व्हर्च्युअल. कारण रिफ्लेक्टेड रेज जे आहे ते ॲक्च्युअलमध्ये मीट होत नाही आहे. इमेज इज नॉट रिअल, इमेज इज व्हर्च्युअल. ओके. सेकंड थिंग आपण बघितलं इमेजची साईज जी असते ती साईज आणि ऑब्जेक्टची साईज सारखीच असते. राईट. त्यानंतर आठवतं हे आत्ता आपण जे पेन्सिलचं एक्झाम्पल घेतलं त्यामध्ये आपण बघितलं पेन्सिलची साईज आणि इमेजची साईज सारखीच होते, म्हणजे सेम साईजची इमेज आपल्याला मिळते. त्यानंतर अजून एक कन्क्लुजन, डिस्टन्सेससुद्धा सारखी असतात. कसले डिस्टन्सेस? इथे हा जो ऑब्जेक्ट आहे हे डिस्टन्स आणि त्याची जी इमेज फॉर्म झाली हे डिस्टन्स, हे दोन्ही डिस्टन्सेस सारखे असतात. म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ इमेज फ्रॉम मिरर इज इक्वल टू परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम मिरर. ही सुद्धा एक गोष्ट आपण बघितली. व्हर्च्युअल झाली, ह्या सगळ्या प्रॉपर्टीज झाली. इमेज कोणत्या प्रकारची फॉर्म होते, व्हर्च्युअल इमेज फॉर्म झाली, सेम साईजची झाली, सेम डिस्टन्सवरती झाली. त्यानंतर अजून आपण कन्क्लुजन काढू शकतो जी इमेज फॉर्म झाली आहे ती इरेक्ट आहे किंवा अपराईट आहे. बरोबर, ताट आणि सरळ आहे. आपण ज्यावेळेस आता हे आपण सगळं प्लेन मिररसाठी कन्सिडर करतो. म्हणजे प्लेन मिरर म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर घरातला आरसा आला पाहिजे. ज्यावेळेस आपण आरशासमोर उभं राहतो आपली जी इमेज आहे आपण जसं दिसतो तशीच येते. बरोबर, सरळ येते, ताट येते, उभीच येते, अपराईट येते आणि इरेक्ट येते. त्यामुळे ही सुद्धा गोष्ट आपण इथे मेन्शन करू शकतो. पेन्सिल जशी होती तशीच दिसली की पेन्सिलचा टॉप आणि बॉटम इंटरचेंज झाले नाही ना, पेन्सिल अपराईटच होती, इरेक्टच होती. म्हणून इथे आपण अजून एक मेन्शन करू शकतो द इमेज फॉर्म इज इरेक्ट अँड अपराईट. यानंतर अजून एक गोष्ट इम्पॉर्टंट, आता ज्यावेळेस आपण आरशासमोर उभं राहतो, लेट्स से मी राईट हँड उजवा हात जो आहे तो मी वर केला, तर आरशामध्ये ज्यावेळेस आपण बघू त्यावेळेस उजवा हात मला नाही दिसणार, मला माझा डावा हात दिसणार आहे. बरोबर, त्याच पद्धतीने जर मी डावा हात वर केला तर मला उजवा हात दिसणार आहे. म्हणजेच काय, यामध्ये काय होते, प्लेन मिररमध्ये ज्यावेळेस इमेज फॉर्म होते त्यावेळेस लेफ्ट साईड आणि राईट साईड इंटरचेंज होता. काय होता, लेफ्ट साईड राईट साईड इंटरचेंज होता. याला बोलता लॅटरल इन्व्हर्जन. याला काय बोलता, लॅटरल इन्व्हर्जन. इन्व्हर्ट होत आहे, लेफ्ट राईटला जातो, राईट लेफ्टला जातो, म्हणून याला बोलता लॅटरल इन्व्हर्जन. त्यामुळे एक इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे लॅटरल इन्व्हर्जन. इव्हन तुम्ही ज्यावेळेस टेक्स्टबुक आहे, टेक्स्टबुकचं पेज आरशासमोर झालं तर सगळे लेटर तुम्हाला उलटे दिसतात. बरोबर, सो दिस इज लॅटरल इन्व्हर्जन. सो दिस इज अनदर प्रॉपर्टी. तर तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन येतात की ज्यावेळेस आपण प्लेन मिरर कन्सिडर करतो, प्लेन मिररमध्ये जी इमेज फॉर्म होते त्याच्या कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज असतात, तर ह्या प्रॉपर्टीज तुम्हाला मेन्शन करायच्या आहे. आता ह्या सगळ्या प्रॉपर्टीज आपण ज्यावेळेस लेट्स से मी आरशासमोर उभी आहे किंवा तुम्ही आरशासमोर उभी आहात, तुमची इमेज कशी दिसते त्या ह्या प्रॉपर्टीज आपण त्याच्याशी रिलेट करून बघूया. ज्यावेळेस आपण आरशासमोर उभा आहोत आपल्याला आपली इमेज दिसते, त्या इट्स अ व्हर्च्युअल इमेज, ती मिररच्या त्या पलीकडे आहे. बरोबर, इट इज नॉट रिअल, म्हणून दॅट इज व्हर्च्युअल इमेज. त्यानंतर आपण जेवढं आहे त्याच साईजचे त्याच्यामध्ये दिसतो. बरोबर, सो इट इज अ सेम साईज, सेम डिस्टन्सवरती आहे. लेट्स से मी इथे उभी आहे, इथे मिरर आहे, मी 2 पावलं पुढे गेली तर माझी इमेजसुद्धा 2 पावलं पुढे येणार आहे. मी जेवढी मागे जाणार तेवढी इमेजसुद्धा माझी मागे जाणार आहे. म्हणजेच काय, इमेजचं डिस्टन्स फ्रॉम मिरर आणि माझं डिस्टन्स म्हणजे ऑब्जेक्टचं डिस्टन्स फ्रॉम मिरर दे बोथ आर इक्वल. त्यामुळे इथे आपण लिहिलं सेम डिस्टन्स. इरेक्ट अँड अपराईट, मी आरशासमोर उभी राहिली तर मी जशी आहे तशीच दिसते की मी उलटी दिसते नाही ना, सो इमेज इज इरेक्ट अँड अपराईट. नेक्स्ट लेफ्ट राईट इन्व्हर्जन. मिररसमोर ज्यावेळेस मी उभी राहणार आहे त्यावेळेस म्हणजे लेफ्ट आणि राईट साईड इंटरचेंज होणार आहे. दिस इज कॉल्ड एज लॅटरल इन्व्हर्जन. त्यामुळे आपण बोलू शकतो इमेज इज लॅटरली इन्व्हर्टेड. लॅटरली इन्व्हर्टेड. हे सगळे पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे. आता हे लॅटरल इन्व्हर्जनचं एक इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे, हे तुम्हाला माहिती असेल. ॲम्ब्युलन्स असते ना, ॲम्ब्युलन्सवरती ॲम्ब्युलन्स हे नाव कधीच असं सरळ नसतं लिहिलेलं, हे नाव नेहमी उलटं लिहिलेलं असतं. उलटं म्हणजे कसं, अशा पद्धतीने लिहिलेलं असतं, म्हणजे याची मिरर इमेज असते. हे असं का लिहिलेलं असतं, अगेन दिस इज बिकॉज ऑफ दिस लॅटरल इन्व्हर्जन प्रॉपर्टी. कारण ज्यावेळेस ट्रॅफिक असे, ट्रॅफिकमध्ये गाड्या चाललेल्या असतात तर त्यांना मिररमध्ये आरशामध्ये मागून ॲम्ब्युलन्स येते हे नाव दिसलं पाहिजे, म्हणजे हे नाव रीड करता आलं पाहिजे, म्हणून ते ऑलरेडी ह्या फॉर्ममध्ये लिहिलेलं असतं. त्यामुळे
मिररमध्ये हे नाव सरळ होऊन ॲम्ब्युलन्स असं दिसतं आणि त्यामुळे ॲम्ब्युलन्सला रस्ता मिळतो किंवा ॲम्ब्युलन्सला बाकीच्या गाड्या रस्त्यात येतं. म्हणून ॲम्ब्युलन्सचे हे जे नाव आहे हे नाव नेहमी असं लिहिलेलं असतं, दिस इज बिकॉज ऑफ दिस प्रॉपर्टी ऑफ लॅटरल इन्व्हर्जन. ठीक आहे. सो दिस इज अबाउट प्लेन मिरर. प्लेन मिररमध्ये इमेज कशी फॉर्म होते आपण 2 केस बघितले, एक पॉईंट सोर्स बघितला, एक एक्सटेंडेड सोर्स बघितला आणि त्या सगळ्यांवरनं आपण हे कन्क्लुजन काढले. हे कन्क्लुजन नेहमी लक्षात ठेवा आणि हे कन्क्लुजन लक्षात ठेवण्यासाठी नेहमी असा विचार करा की आपण आरशासमोर उभं आहोत आणि मग त्या केसमध्ये कशी कशी इमेज फॉर्म होते ते पॉईंट वाईज इथे तुम्हाला फक्त लिहायचं आहे.